11 दुर्गेश अर्नाळा दुर्गेश 11 अर्नाळा रेहंत 11 या नावाने खेळत असताना आपण पाहत आहेत. थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षद बारी अर्थात अच्छू बारीला आपण पाहत आहेत. रेहान दुर्गेश 11 टीमचा कॅप्टन. हर्षदच आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज आहे आणि सदानंद पाटील जे रेहांत 11 या टीमचे ओनर त्यांनी पुरस्कृत केलेला हा रेहांत 11 अर्थात दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक. चला घाई करा, वेळ दौडू नका. 2 षटकं 10 मिनिटात तुम्हाला दिली जातील याची दखल घ्यायची. घड्यात वाजले तर 2:52 आणि इथून तुमचं टायमिंग स्टार्ट होईल. पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेली. खेळण्याची कला अप्रतिम आहे जी अच्छू बारीची आपल्याला पाहायला मिळते. सातत्याचं दुसरं नाव. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम बरोबर काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये 44 आणि सुपर ओव्हर मध्ये 24 68 धावा आणि गेल्या मॅच मध्ये सुद्धा क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. म्हणजे रन मशीन या स्पर्धेमध्ये गत विजेता संघ म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहत आहेत. बाप्पा मोरया चषक. अप्रतिम चांगला फटका तर आहे. वंशला मात्र ओपनिंग साठी पाचारण केले गेले आणि इथून वंशला आज संधी आहे. कारण एक ऍज अ ऑलराऊंडर कसा असावा याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत वंशने दर्शवून दिले गेले. अच्छू बारी समोर ज्या वेळेला तुम्ही ओपनिंगला जाताय तर त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला डेफिनेटली मिळेल आणि तेच करत असताना आपण पाहतायत आतापर्यंत अच्छू बारी. वंश एका साईडला तर हर्षद मला वालाईपाडाचं मैदान आठवतं. बॅटिंग केली होती, बॉलिंग केली होती. यावेळेला ऑफ साईडला काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग. ही आहे ताकद, ही आहे ओळख अच्छू बारीची. ब्रँड इज ब्रँड. व्हॉट अ टायमिंग. गोलंदाज कोणीही असो, मी माझा नॅचरल खेळ दर्शवेन. या षटकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचली गेली. कोणत्या खेळाडूची बॅट जर चुकून विसरले असतील तर इथे जमा आहे. आमचे प्रेक्षक वर्ग खूप प्रामाणिक पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं या सर्व आमच्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक धन्यवाद. रिअलमीचा मोबाईल सुद्धा या ठिकाणी आहे जमा. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान, परंतु तिथे फिल्डर कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉन. नेस्टर धम्मा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगला खेळाडू. लेदर क्रिकेटचा क्लास अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. अतिशय प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेदांतला या वेळेला प्रमोट केलं गेलं. अच्छू बारीने चांगला षटका ठोकला होता आणि तदनंतर आपण पाहतायत विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. सामना 3 षटकांचा आहे हे लक्षात असू द्या. हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येत पाहायला मिळतोय. वेदांत. रेहांत 11 दुर्गेश 11 अर्नाळा हा संघ आपण पाहतायत. सदानंद पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे आणि आज चांगल्या पद्धतीने बहरत असताना हा खेळ. गोलंदाज हर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल हर्षद वेदांत समोर. यावेळेला वेदांत आल्या खरपूस समाचार घेतोय. सरळ चेंडूला पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. कणखर दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स बॉल फेकून झाले आतापर्यंत 5. षटक क्रमांक पहिलं काय वेदांतने स्ट्रोक खेळला गेला होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत इथून स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 4 मिनिटं यावेळेला पहिल्या षटकामध्ये घेतली गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15. आजचा शेवटचा दिवस, फायनल डे आणि सुपर संडे. चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं करण्यात आलंय. वर्ष तिसरे पाहायला मिळतं. गेली 2 वर्ष आपण पाहिलं अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि सातत्य ठेवतात आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण आयोजन म्हणजे काय तर घर कमी आणि मैदान जास्त, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त, हे समीकरण म्हणजेच आयोजन पाहायला मिळतं. या संपूर्ण आमच्या लाडक्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संदीप खरवत काय गोलंदाजी केली होती. सुजल किंग रेस्टॉरंट अँड बार चे श्रीकांत भाऊ कुडू माकणे यांच्याकडून आपण पाहतायत 1500 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. ऑन साइडला खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता काय बॅटिंग सुरू आहे. वेदांत, वंश 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वेदांत सडपातळ बांधाचा असला तरी सुद्धा टायमिंग प्रॉपरली यूज करत असताना पाहायला मिळतो. फुटवर्क चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 21 दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. संदीप खरवत एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. लेग ब्रेकचा मारा सातत्याने करताना पाहायला मिळतो. इथून जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला प्रशांत गरत चिकटून आहे यष्ट्यांना आणि क्लोज कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली 2 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करताना संघ आहे चिंचणी. यावेळेला ऑन साइडला त्या रडार मध्ये आला, फ्लिक ऑफ द रिस्ट, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता काय फटकेबाजी चालू आहे. वेदांच्या बॅट मधून स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळते. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय वेदांत. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणीमान वेदांचं पाहायला मिळतं, परंतु उच्च विचारसरणी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. संदीप करवतला काहीतरी समजवत असताना प्रशांत घरत येत आहेत. आज चार्ल्सला आपण पाहू शकतायत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर नाव, स्वतः कोच आहेत. आणि तिथून जर आपण पाहिलं तर प्रमोद लिली यांना आपण पाहू शकाल. एक हरहुन्नरी खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून प्रमोद लिली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. फार वेगाने फिल्डर येत आहेत, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू भेदून निघून जाईल. 4 धावांकरता मेल षटकारानंतर आलेला हा अप्रतिम झन्नाटेदार चौकार. तब्बल धावसंख्या 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 संदीप खरवत एक डॉट जरूर टाकतोय, परंतु इथे 4 बॉल मध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च केलेत. वेदांत थांबणार नाहीये, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. इथून एक लेंथला ओळखले जातात संदीप खरवत, परंतु इथून आपण पाहू शकता सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. अजिंक्य मराठा शिरगाव टीम बरोबर काय गोलंदाजी केली होती. अफलातून मारे आपल्याला पाहायला मिळाले होते. बीट्स ऑनली स्किन डीप, वैविध्यता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःवर नाराज संदीप खरवत. 16 धावा खर्च केल्या. 3 डॉट बॉल आले या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर थांबली गेले आणि परफेक्ट 8 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर हे षटक कंप्लीट केलं. 2 षटक 8 मिनिटांमध्ये कंप्लीट करण्यात आलं.
चला घाई करा, वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 31. शेवटचं षटक आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. प्रेक्षक वर्ग पहा, रणरंत ऊन असलं तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग त्या डोंगरावर बसून मॅचचा आनंद घेत असताना हे आमचे क्रिकेट दर्दी आहेत, म्हणूनच या स्पर्धेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटला अगदी जपलं जातं या विटी लाईनच्या माध्यमातून. विटी लाईन म्हटलं तर आज क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधली जाते या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. एक काळ आपण म्हणायचो की भिवंडी ही क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आता पालघर जिल्हा आणि स्पेशली जर आपण पाहिलं तर विटी लाईन मध्ये मोठमोठ्या स्पर्धा आता उभारताना आपण पाहतायत. कारण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना करण निजाई गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सरळ निघून जातोय. वंश पंचांकडे जरूर दाद मागतोय. रेफर केला गेलाय. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. तर या आपण चेक करूया. विरल नायर सर आहेत, चेक करतील. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. तर शेवटचे 5 बॉल राहिलेत आणि करण यासाठीच ओळखला जातो ज्या पद्धतीने तो अष्टपैलू खेळाडू आहे. पहिलाच बॉल डॉट येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31. तिसरं षटक प्रगतीपथावर. अप्रतिम ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा फटका. वंश इज ऑन अ फायर. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 16 आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना षटका ठोकला दुसऱ्या बॉलवर करण निजाईच्या अगेन्स्ट. कठीण असतं ज्या वेळेला एक वेगवान गोलंदाज असतो आणि वेगवान गोलंदाजावर अंदाज बांधणं फार कठीण जातं. खोलवर चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय. नेस्टर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग करतोय नेस्टर. थंबा म्हणून ज्याची ओळख सातत्याने आज अर्नाळा गावाचं नाव जरूर साता समुद्राकडे पलीकडे पोहोचवलं गेलं. ओमान इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं त्याचं पदार्पण वर्ल्ड कपच्या माध्यमातून. आणि तोच खेळाडू आपण पाहतायत नेस्टर. पुढे सरसावला गेला. 1 रन्स मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली जाते. फटका तर यावेळेला फसतोय. प्रमोद लिली आराम के साथ येईल. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट, गॉन. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहिलं तर 4. शेवटचे 2 बॉल आहेत. 38 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. चिंचणी वर्सेस रेहान. 11 दुर्गेश, 11 अर्नाळा. चला बॅटर 30 सेकंदामध्ये जाणे अनिवार्य आहे. अनिश न्यू बॅटर मैदानाच्या तनिश आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ही स्पर्धा क्वालिटी ऑफ क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. विटी लाईनचा विश्वचषक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्या चषकाने उंची गाठली आणि प्रत्येक प्रेक्षकाने त्या स्पर्धेला डोक्यावर घेतलं त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. त्यांचे अपार कष्ट. एका खाटण विभागात क्रिकेटचं मैदान बनवणं हे जिकरीचं काम असतं, परंतु त्यांनी ते करून दाखवलंय. ती परंपरा जोपासले. कितीही मात्र अडचणी येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, परंतु रॉकी ग्रुप कधी हार न मानणार नाही. हेच मात्र ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांची स्पर्धा 4 जानेवारी. भूपेश दादा पाटील, रॉकी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम जय्यत तयारीला लागले. त्यामध्ये रोहिदास पाटील टायगर यांचा सुद्धा सिंहाचा वाटा. अतिशय विशेष सहकार्य हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं.
पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम तनिष चा हा फटका नेस्टच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद होताना बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन. 38 रन. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल असेल. चला फलंदाज लगेच घाई करा, वेळ दौडू नका. अडतीस रन. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. मनाल बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. करण निजाई जोना हॅट्रिक. इथून बाउन्स मिळाला होता. सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन चार्ल्स गावद्या पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 आणि विजयासाठी 40 रनचं टार्गेट सेट केले गेले. आव्हान 40 धावांचा आहे. रेहांत 11, दुर्गेश 11 अर्नाळा या टीम समोर. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा आणि तिसरं षटक करण निजाईचं सफल आणि यशस्वी षटक पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. फार रणनीती आखली. कारण या अगोदर आपण पाहिलं तर नेस्टरने सुद्धा गोलंदाजी केली होती. 5 षटकांमध्ये विघ्नेशने गोलंदाजी केली होती, परंतु इथे थांबवलं त्यांना. जरी करण निजाई या खेळपट्टीवर नवीन असला तरी सुद्धा त्याच्याकडे अनुभव आहे आणि करण निजाईने ते करून दाखवलं. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय करण. सुपर. चला फिल्डिंग सजून घ्या आणि लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. प्रशांत घरत आणि जयेश घरत दोन्हीही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्हीही बंधू मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. 40 रनचं टार्गेट 13.33च्या सरासरीने खेळावं लागेल. खानिवडे गावातून सुद्धा मात्र सुनील घरत चॅपल हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी पारितोषिक लावले प्रशांत घरतसाठी की 3 लगातार षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एक स्वतः खेळाडू आणि पॅकर्स म्हणून सुनील घरत चॅपल या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं. प्रशांत घरत आपण पाहू शकतात आणि जयेश घरत दोन्ही बंधू. संपूर्ण आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग लक्ष केंद्रित करत असताना या मॅचच्या दिशेने, या सामन्याकडे. जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. अतिशय चांगली स्पर्धा, एक क्वालिटी स्पर्धा कशी असावी हे या स्पर्धेने सातत्याने दर्शवून दिले गेले. 2 बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रशांत घरतला आपण पाहू शकाल गेल्या वीक मध्ये आपण पाहिलं तर चांबळे वाडा तालुक्यामधील एक गाव आहे आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मिळाली. तोच खेळाडू आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक मैदान ज्याने गाजवलेत, 2 ते 3 वेळा मात्र संधी हुकली 2 व्हीलरची, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये
डेफिनेटली चांगला खेळ करेल आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द सिरीजचे बरेच किताब तो पटकावेल, परंतु त्यासाठी सातत्य सातत्य आणि फक्त सातत्य या तीन गोष्टी असायला हव्यात. चला मॅच स्टार्ट करायची आहे लवकरात लवकर, वेळ दौडू नका. सामन्याला होते सुरुवात. चिन्मय आपल्या गोलंदाजी मार्कवर विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य हे समोर पाहायला मिळतं. फर्स्ट बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. ब्रँड इज ब्रँड सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. काय या खेळाडूचे फॅन फॉलोविंग आहेत हे दर्शवत असताना यावेळेला पाहायला मिळतोय. का माझी ISPL मध्ये निवड झाली या पहिल्या बॉलवर त्याचं उत्तर देत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रीट टू स्टेडियम इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग एक महान स्पर्धा म्हणून ओळखली जाते, कारण ब्रँड अँबॅसेडर आपण पाहू शकतात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. सेलिब्रिटी खूप काही मात्र टेनिस बॉल क्रिकेटला मालामाल करताना पाहायला मिळत आहे, परंतु तुमचं टॅलेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्याच बॉलवर मोहर उमटवली षटकाराची. 6 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय थर्ड मॅनला. चेंडू स्टॉप होईल का? यस डेफिनेटली. गुड फिल्डिंग. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. प्रशांत गरजची जी बॅटिंग स्टान्स त्याचा पाहायला मिळतो, अप्रतिम पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे फुटवर्क त्याचं क्लिअरली आपण पाहू शकाल. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते. जसा चेंडू डिलिव्हर्ड होतो तसे त्याचे मुवमेंट होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगोदरच मनकवडा बनवतो. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एका गोलंदाजाला जर तुम्हाला रीड करायचं असेल तर या गोष्टी प्रॉपरली असायला हव्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली. पंच विशाल नाईक सर त्या ठिकाणी सतर्क आहेत, दक्ष आहेत. पायावर जाऊन चेंडू आदळला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता प्रशांत गरजचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. PDTPL मध्ये पालघर स्पोर्ट्स क्लब या संघातून खेळत असताना परेश गिरत यांच्या संघामध्ये जे आर्किटेक्ट आहेत, त्याचप्रमाणे संदीप म्हात्रे टीम मेंटॉर म्हणून ज्यांनी काम बजावलं, त्यांच्या संघामध्ये अप्रतिम बॅटिंग, धडाकेबाज जबरदस्त बॅटिंग केली गेली. 50 धावा कुठल्या होत्या? पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन या मैदानात नाईटच्या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या 8. 3 बॉलचा खेळ झाला. 32 ची आवश्यकता. चिन्मयला विकेटची आवश्यकता असेल आणि डॉट बॉल. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. चिन्मयचं मी कौतुक करेन. जरी एक षटकार आला त्यानंतर स्वतःला सिद्ध केलंय की मी चांगला एक गोलंदाज आहे. लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. ही तुमची जिद्द असायला हवी. समोरचा फलंदाज जरी बलाढ्य असला तरी सुद्धा माझ्या मध्ये सुद्धा ती क्षमता आहे बीट करण्याची, आणि तेच करत असताना पाहायला मिळतो चिन्मय कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये, आणि तेच करत असताना चिन्मय जयू एका साईडला आपण पाहू शकतायत. NB अवध या टीम मधून सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. 5 लाखाची स्पर्धा झाली जुचंद्र मध्ये, आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ बहरला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चिन्मय टू जयू. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर 10 या धावसंख्येवर. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या 15 धावा आल्या होत्या. तर इथून प्रशांत गरज शेवटचा बॉल कशा पद्धतीने खेळेल. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 30 ची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. म्हणून मी उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने शेवटचा बॉल कसा खेळेल, कारण या बॉलवर निर्भर असतं ज्या वेळेला तुम्ही स्ट्राइक एंड कडे जाता की नाही, तुम्ही स्ट्राइक घेतील की नाही, एकदा येईल की नाही, आणि अशा वेळेला रिस्क घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेरकार चिन्मयला मिळाली प्राइजलेस विकेट. 12 बॉल आणि विजयासाठी आता 30 रनची आवश्यकता. रेहांत
दुर्गेश 11 अर्नाळा या टीमला सदानंद पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ 10 रन्स. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. नवीन बॅटर नेस्टर आय थिंक सो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेस्टरला आपण पाहताय 2021 पासून जॉईन केलं ते ओमान इंटरनॅशनल क्रिकेट आणि तदनंतर आपण पाहू शकताय त्याचं स्वागत भव्य पाहायला मिळालं अर्नाळामध्ये. आणि आता जर आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटला तो विसरत नाहीये, रबर बॉल क्रिकेटला विसरत नाहीये, कारण अर्नाळा म्हटलं तर डॅनियल खावरी यांची एक मोठी स्पर्धा विश्वचषक म्हणून ओळखला जातो रबर बॉल क्रिकेटचा अर्नाळा बीचवर. भरपूर मोठमोठे संघ त्या स्पर्धेमध्ये येतात आणि अतिशय ती स्पर्धा जवळजवळ 6 ते 7 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं गुडलक क्रिकेट क्लबच्या वतीने. भाभे या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. षटक क्रमांक पहिलं यावेळेला कंप्लीट झाला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता आहे. जिग्नेशचा हा बॉल एक धाव अर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहतील का? दुसऱ्या धावेसाठी वळाले जयू, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12च्या घरामध्ये. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. प्रशांत घरत बाद झाल्यानंतर नेस्टरवर जिम्मेदारी आणि जयेश घरतवर जिम्मेदारी आहे. मनोजी पाटील, नवजीजी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कसं केलं जातं. संदीपजी किनी, त्याचप्रमाणे कुंदन घरत आमच्या व्यासपीठावर आहेत. प्रफुल्लजी घरत यांना आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. आशिषजी किनी आणि देशमुख साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांनी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप केलेले आहेत. क्लासिका विकी देशमुख. 13 रन्स, 2 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी जिग्नेश, मोठे फटके मारून देत नाहीये 2 बॉलवर. आता खरी कसोटी असणार आहे. कोलवा चेंडू होता, ऑफ साइडला ड्राइव्ह खेळला जातोय. एक धाव तर अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. यू वेट म्हणून सांगितलं जयूने. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. जस्ट पंच पाणी पाणी हवंय. राकेश घरत पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. चांगली गोलंदाजी. चिन्मयकडे अनुभव नव्हता, जिग्नेशकडे अनुभव नाहीये, मात्र या 2 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली ना वाखण्याजोगे पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. कारण भल्या भल्या गोलंदाजांना जेव्हा प्रशांत घरत बॅटिंगला उतरतो तेव्हा घाम फुटतो, परंतु चिन्मयने जी गोलंदाजी केली त्याचं कौतुक करणं साहजिकच आहे. आणि जिग्नेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवाची कमी असली तरी टॅलेंटची कमी नाहीये. दोन्ही गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच पाहायला मिळतं. म्हणतात ना, मैदानात हरलेला माणूस पुन्हा एकदा जिंकू शकतो शेखर, परंतु मनाने हरलेला माणूस हा कधीच जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हरू नका, जिद्दीने खेळा. टिट फॉर टॅट, जशास तसे रोखठोक उत्तर देण्याची तुमच्याकडे ती क्षमता असायला हवी. जयकडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. संघ संकटात सापडलाय, तो बाहेर काढेल का? विजयाच्या दिशेने मार्ग सुकर करेल का? प्रतिम फटका तर छान आहे, परंतु इथे आपण पाहतायत विकेट मिळते. जयेश घरत कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता थोडासा फ्लॉप ठरला. बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन, प्राइजलेस विकेट. संघाची धावसंख्या 14. बॉल फेकून झालेत जिग्नेशच्या आतापर्यंत 4, म्हणजे येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 26. विकास धसगर अर्थातच चिका या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. याही खेळाडूकडे चहू बाजूने खेळण्याची क्षमता आहे.
परंतु आज खरी गरज असेल ती संघाला स्वतःला डावाला सावरण्याची. आमचे मुंगफलीवाले सुद्धा व्यंकटेश धुमाळे मॅचचा आनंद घेण्यासाठी ओंकार बॉयज आदरणीय रोहनजी गावड साहेब यांच्याकडून 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात 14 रन्स बॉल फेकून झाले ते 4. 8 बॉल आणि 26 ची आवश्यकता. न्यू बॅटर विकास तस्कर आपल्याला पाहायला मिळतोय. जिग्नेश क्या बात है, सुपर्ब ब्युटिफुल लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी केले जिग्नेशने, काबिल तारीफ. संघाची धावसंख्या 14. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 26 रन. 39 धावा फलकावर लगावल्या. 40 धावांचं टार्गेट. मला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. जिग्नेश कॉटन बॉलची संधी आणि व्हॉट अ कॅच. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग हिअर. क्या बात आहे जिग्नेश, खरोखरच कौतुक करावं लागेल. जर प्रेक्षकांनो जिग्नेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आणि आपल्या संघाच्या बाजूने मात्र आपण पाहू शकता जबाबदारी काय असते. अच्चू बायरेने त्याच्यावर खांद्यावर टाकली आणि ती व्यवस्थितपणे निभावताना पाहायला मिळतोय. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये रेहान, दुर्गेश 11 अर्नाळा, सदानंद पाटील पुरस्कृत. या संघाला 26 ची आवश्यकता. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 14 रन्स, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे पंच. या ठिकाणी उपस्थित होताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ वर्ष 3रे बाप्पा मुरिया चषकामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व अशा प्रकारचं एक अतिशय मनोर गावातील अनमोल रत्न वसंतजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर आणि आमदार साहेब विलासजी तरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं करूया सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे वसंतजी चव्हाण साहेब. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर आणि आमदार साहेब विलासजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रमुख पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण हृदयाच्या अंतकरणापासून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. स्टार्ट ऑफ द मॅच आदरणीय सन्मान्य सूरजजी साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. माकणे जे अनमोल रत्न आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमनाने करूया सुस्वागतम. 14 रन झालेले आहेत. साहेबांच्या माहितीसाठी हा सामना एका साईडला चिंचणी टीम आणि अर्नाळा टीम खेळत असताना 6 बॉल 26 ची आवश्यकता. मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न केला तिथे वेदांत आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळतोय आणि कोणती चूक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहत आहेत. 25 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 29 डिसेंबरचा दिवस, फायनल डे. प्रमोद लिली न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्दसुमनांनी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 5 बॉल आणि 26 रन. पहिल्या षटकात दमदार सुरुवात. 10 रन्स तर मिळाल्या होत्या
परंतु तदनंतर आपण पाहिलं तर जिग्नेशने जी गोलंदाजी केली 4 धावा फक्त अवघ्या खर्च केल्या. 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवून दिलं गेलं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. अच्चू बारीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 रनची आवश्यकता. काय बॉलिंग केले तनिष, चिन्मय, जिग्नेश तिन्ही 9 तरुण उभारते सितारे खेळाडू. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट चिंचणी विलेज. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जाईल. यष्टनच्या वरून चेंडू निघून गेलाय की काय हे आपण पाहूया. प्रथमतः विकेट आणि वाईट या ठिकाणी जरूर दिलं गेलंय तर रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण रेफर करूया. मिलिंदजी नाखू यांना सुद्धा आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं तर मुख्य मंचावर आशिषजी भोईर साहेब 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य भाजपा कार्यकर्ता विराथन यांच्याकडून आपण पाहू शकताय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. 14 रन्स बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 3 बॉलचा खेळ झालाय. काय गोलंदाजी. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग राहिलेला आहे. टेक्नॉलॉजी असल्या कारणाने 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणून ओळखलं जातं पाटील नेटवर्कला. 14 रन झालेत. फेअर डिलिव्हरी. यस, रिव्ह्यू एक्सटेंड होत असताना पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. लेग स्टंपच्या राम म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया वेलकम आणि षटकाराने स्वागत केलं जात आहे. 4थ्या बॉलवर प्रहार केला गेला. संघाची धावसंख्या तब्बल आता जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रनची आवश्यकता. बॉल आहे 2 बॉल मध्ये 20 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. संतोषजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये मुख्य मंचावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज बाद गॉन. अतिशय सुंदर ही स्पर्धा. सुंदर मैदान आणि या मैदानाशी निगडीत असलेले, या वातावरणाशी निगडीत असलेले सर्व आमचे लाडके खेळाडू. रोहन गावड यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. ओमकार बॉईज त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय सन्माननीय वसंतजी चव्हाण साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोर गावातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर. आणि या स्पर्धेला ते आवर्जून वेळेत वेळ काढून उपस्थित राहतात आणि एका शब्दाला विनंतीस मान देऊन ते उपस्थित राहतात. कारण वेळ कोणाला मिळत नसतो. वेळ काढावा लागतो आणि या जनतेसाठी आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात या आयोजकांसाठी नेहमीच ते वेळ काढत असतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आता नुकतेच जे उपस्थित झालेले आपण पाहतायत आमदार साहेब आदरणीय विलासजी तरे साहेब. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले हे 2 व्यक्तिमत्व आज आपल्या व्यासपीठाला उपस्थित झालेले आहेत. पदस्पर्श लाभलेत तर त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. अशा प्रकारे चिंचणी टीमने मारली बाजी. आता आपण पाहणार आहोत लगेच सामना स्टार्ट होईल. आशिष लॉजिक